नमस्ते मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे अजमेरा फॅशन मध्ये। आणि अजमेरा फॅशन मध्ये खूप सारी व्हेरायटी आपल्याला भेटून जात असते। म्हणून जर का तुम्हाला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे, काहीतरी नवीन करायचा तुम्ही विचार केलाय ना, तर अजमेरा फॅशनशी तुम्ही जोडू शकतात आणि तुमचा छोटासा बिझनेस स्टार्ट करू शकतात अजमेरा फॅशनशी जोडून। कारण अजमेरा फॅशन जे आहे ना, सुरत मध्ये तुम्हाला आहे ना 3000 पेक्षा सुद्धा जास्त टेक्सटाईल भेटून जाणार आहे। त्याच मध्ये तुम्हाला भेटून जाते रघुकुल टेक्सटाईल मार्केट आणि त्याच्यामध्येच आहे तुम्हाला अजमेरा फॅशन। आणि अजमेरा फॅशन मध्ये ना एका ठिकाणी सगळे प्रोडक्ट आपल्याला भेटून जात असतात। म्हणून आजचे जे कन्सेप्ट आहेत ना, ते आहेत म्हणजे ब्राइडल मध्ये तुम्ही बघत आहात ना, हे वेल्वेट कन्सेप्ट मध्ये, म्हणजे तुम्हाला याच्यात वेल्वेट वेअर कपडा आणि इम्पोर्टेड कपड्याचं काम केलं गेलंय। आणि तुम्ही पॅटर्न बघत आहात ना, अगदी सुंदर पॅटर्न तुम्हाला याच्यात भेटून जात असतात। आणि कलर चार्टची गोष्ट करू ना, तर तुम्हाला भरभरून कलर चार्ट भेटून जात असतात। म्हणून तुम्ही काही काळजी नका करू, एका सेट मध्ये सगळे वेगवेगळे कलर तुम्हाला भेटून जात असतात। आणि हा पॅटर्न तुम्ही बघत आहात ना, सोबर पॅटर्न मध्ये आहे। जर का तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करत आहात ना, तर सगळ्या प्रकारचे कन्सेप्ट तुम्हाला ठेवू शकतील। तुम्ही विचार केला असेल की मी 2-3 व्हरायटी ठेवून घेऊ मग झाला आपला बिझनेस। नाही मित्रांनो, जर का आपण छोटा बिझनेस स्टार्ट करू की मोठा बिझनेस स्टार्ट करू, पण आपल्याला ब्राइडल मध्ये जर का असो की प्रिंटेड साडी मध्ये असो, सगळ्या प्रकारचे कन्सेप्ट ठेवणं गरजेचं असतं। म्हणून तुम्ही हे पॅटर्न बघत आहात ना, अशा प्रकारचे कलेक्शन तुम्हाला निदान आपल्याकडे इथे ना खूप सारे प्रोडक्ट आहेत। म्हणजे 1000-2000 पेक्षा सुद्धा जास्त साडी आहेत ब्राइडल मध्ये, पण त्याच्यामध्ये तुम्ही 10-12 व्हेरायटी ठेवू शकतात। कारण कस्टमरांना वेगवेगळे पॅटर्न आपण जेव्हा दाखवणार ना, तेव्हा कस्टमरांना कळेल की आपल्याकडे व्हेरायटी कशा प्रकारे भेटून जात असते आणि नवीन नवीन पॅटर्न ठेवणं गरजेचं असतं। आता तुम्ही हा पॅटर्न बघत आहात ना, अगदी सुंदर लुक वाईज तुम्हाला हा पॅटर्न भेटून जातो आणि पूर्ण मोतीचं वर्क तुम्हाला याच्यात दिलं गेलेलं आहे। पॅटर्न तुम्ही कलर बघत असतील, कलर सुद्धा खूप सुंदर आहे। अशा प्रकारचे ना पॅटर्न भरपूर आहेत आपल्याकडे। जर का तुम्हाला लेस बॉर्डर बुट्ट्याचे कन्सेप्ट वेगवेगळे पाहिजे असतील ना, तरी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत। आणि हा तुम्ही बघत आहात ना, ब्रासो साडी म्हणून, तुम्ही ब्राइडल ब्रासो साडी म्हणून सुद्धा याला तुम्ही म्हणू शकतात। कारण याच्यामध्ये तुम्हाला आहे ना, हे जे पॅटर्न दिला गेलेला ना, हे पूर्ण तुम्हाला ब्रासो मध्ये भेटून जात असतं। आणि तिच्यामध्ये पूर्ण लेस बॉर्डर जी आहे ना, ती पूर्ण सोरोस्की पॅटर्नची दिली गेली आहे। म्हणून हा झाला युनिक पॅटर्न आणि अशा प्रकारचे पॅटर्न ठेवणं गरजेचं आहे। आणि हा तुम्ही बघत आहात ना, आता लग्न सीझन वगैरे सुद्धा चालू झाले आहेत, म्हणून तुम्ही रेड कलर असो की वेगवेगळे कलर चार्ट तुम्ही ठेवू शकतात। आणि जर का पार्लरचं करत आहात ना, तर हे व्हेरायटी ठेवणं गरजेचं आहे। कारण हा जो पॅटर्न आहे ना, अगदी सुंदर तुम्हाला डिझायनर साडी तुम्हाला भेटून जात असते आणि कलर सुद्धा तुम्हाला भरपूर भेटून जात असतात। म्हणून अशा प्रकारचे कन्सेप्ट तुम्ही ठेवू शकतात। आता फॅब्रिकची गोष्ट करू ना, तर तुम्हाला इम्पोर्टेड फॅब्रिक, वेल्वेट फॅब्रिक, सिल्क पॅटर्न मध्ये सगळ्या प्रकारचे कन्सेप्ट भेटून जात असतात। आणि तुम्हाला वेगवेगळे कॉटन आहे, सिल्क आहे, सगळ्या प्रकारचे ब्राइडल मध्ये सुद्धा वेगवेगळे पॅटर्न असतात, वेगवेगळे कलर चार्ट असतात आणि वेगळे कपडे सुद्धा असतात। हा पॅटर्न तुम्ही बघत आहात ना, अगदी सुंदर तुम्हाला भेटून जातो। आणि याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला काश्मीरी जे वर्क असतं ना, हे तुम्ही बघत आहात, हे काश्मीरी वर्क आहे। आता ही साडी तुम्ही आरामात 3000-2000 पर्यंत सेल आउट करू शकतात। कारण ब्राइडलचे जे साड्या असतात ना, याच्यामध्ये आपल्याला भरपूर मार्जिन भेटून जात असते। म्हणजे एका साडी मागे तुम्ही आरामाने 600-700-1000 रुपये आरामाने काढू शकता एका साडी मागे। म्हणून जर का तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करायचा विचार केलाय ना, तर अशा प्रकारचे कन्सेप्ट तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकतात। कारण सुंदर सुंदर व्हेरायटी आपल्याकडे आहेत। वाव, हा जो पॅटर्न तुम्ही बघत आहात ना, अगदी सुंदर आहे। बनारसी बॉर्डर विथ तुम्हाला सिल्क कपडा हा भेटून जातो। आणि बुट्टा जो तुम्ही बघत आहात ना, अगदी सुंदर हा बुट्टा तुम्हाला भेटून जातो। सुंदर कॉम्बिनेशन याच्यामध्ये केलं गेलंय आणि याच्यामध्ये तुम्हाला मीनाकारी वर्क केलं गेलंय। म्हणून हिचा जो पॅटर्न आहे ना, खूप लुक देत असतो आणि वेअर केल्यानंतर याचा पॅटर्न खूप छान दिसत असतो। म्हणून जर का तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करत आहात, तर अशा प्रकारचे व्हेरायटी ठेवणं गरजेचं आहे। कारण कुठले कस्टमर कुठली मागणी करणार ना, हे आपल्याला माहिती नाही आहे। म्हणून जे तुम्ही पॅटर्न बघत आहात ना, असे सगळे वेगवेगळे पॅटर्न ठेवू शकतात। अजमेरा फॅशन मध्ये एकदा तरी तुम्ही येऊ शकतात, व्हिजिट देऊ शकतात। जर का तुम्ही अजमेरा फॅशन मध्ये नाही येऊ शकत आहे, स्क्रीनवरती नंबर आहे, त्याच्यावरती तुम्हाला कॉल करायचा आहे, मेसेज करायचा आहे। आणि अशा प्रकारचे तुम्हाला सिल्क साडी असो, ब्राइडल साडी असो, कॉटन साडी असो, कॉटन सिल्क साडी असो की लेस बॉर्डर साडी असो, सगळ्या प्रकारचं प्रोडक्ट तुम्ही मागून तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात। आणि छोटासा बिझनेस असो की मोठा असो, हा बिझनेस म्हटला जातो मित्रांनो। आणि हा जे पॅटर्न आहेत ना, कपडा जो आहे ना, हा कपडा खराब होत नसतो। याला तुम्ही 3 दिवस ठेवा की महिनाभर ठेवा की 3 महिने ठेवा, हा खराब होत नसतो। म्हणून जर का तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करत आहात ना, तर तुम्ही अशा प्रकारचा कपड्याचा बिझनेस स्टार्ट करू शकतात। आणि जास्त करून आता ट्रेंडिंग मध्ये चालतायत, लग्न सीझन आहे म्हणून वेडिंग कलेक्शन ठेवता आहेत। आणि आता उन्हाळा येतोय म्हणून कॉटन साडीचा
जे प्रोडक्ट आहेत ते ठेवत आहेत. म्हणून जर का तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करत आहात ना, तर सगळ्या प्रकारचे कन्सेप्ट ठेवणं गरजेचं आहे. मग तुम्हाला कुर्ती, लेगिन्स, प्लाझो, लेडीज अंडर गार्मेंटसुद्धा तुम्ही ठेवू शकता. त्याच्यामध्ये ॲड करून तुमचा छोटासा बिझनेस स्टार्ट करू शकतात. हे कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. बेल आयकन करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच सांगा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला सुंदर कलेक्शन सोबत. जातो या. नमस्ते.